जायद भैया बेड तर यांच्या हाताने अन्नदान, माझ्या पिपळगावात अन्नदान केलं, गाया माझ्या हाताने वाटल्या, जायद भैयाने माझ्यापर्यंत गावामध्ये पोहोचल्या, पैसा सगळं वाटलं, शेळ्या वाटल्या, गाया वाटल्या. आणि पुन्हा दुसरं काम इथं बीडमध्ये आज काल 2000 डेरे लोकांशी वाटिले, 2000 डेरे. गोरगरिबाला गार पाणी पिण्यासाठी किती दान आहे, अन्नदान. असा दानशूर राजा, धर्मराजासारखं दान चाललेलं आहे असं माझं एक मन बोलतं की असा दानशूर राजा कुठं जन्मू शकत नाही, मागे जन्मणार नाही, पुढं सुद्धा जन्मू शकत नाही. एवढं दान ह्या महाराजांच्या हाताने चाललं. एवढं धर्मराजा मी आज समजतो देवा की असं दान ह्या जगामध्ये पैशावाला कोणी करू शकत नाही. काय करतात त्या पैशांना, असं दान व्हायला पाहिजे, तेव्हा देव त्याच्या पाठीशी राहतो. अन्नदान व्हायलाच पाहिजे. आज सायकली वाटण्यासाठी माझ्या हाताने ह्या बीडमध्ये आज सायकली वाटण्यासाठी मी आलेलो ह्या ठिकाणी. पहा, मला साहेबांनी बोलून घेतलं आणि आज माझ्या हाताने सायकली वाटण्यात येत आहे तिथं. आणि गोरगरिबाला सायकलीवर मुलं बाळं जाणार, उद्या किती वयागात शाळामध्ये जाणार, त्यांना नोकऱ्या लागणार, किती भाग्य मोठे त्यांच्या आईबापांचा आशीर्वाद त्या साहेबांना. असं दान सुरू आहे, खरोखरच दान आहे. असं दान करणारा पाहिजे. एखादा मोठा मुख्यमंत्री असला तरी असा दान करू शकत नाही जगामध्ये कुणी. हां, असा माईच्या पोटी पुत्र यायला पाहिजे, खरोखर पुत्र. देहदान देवायाचा विसरण व्हावा, गुन्हा गायीना आवडी, हेच माझी सर्व जोडी. हे दान कामाला येणार, बाकी काही कामाला येणार नाही. नागण्या हाताने यायचं, नागण्या हाताने जायचं, काही नाही. हे दान केलेलं कामाला येणार. आनंद आहे गोरगरिबांचा होईल, त्यांच्या आईबापांचा, त्यांच्या मुलाबाळांचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे. साहेबांना, भैयांना माझे आशीर्वाद लागणार आहे. आणि माझासुद्धा आशीर्वाद गणपती बाप्पाचा त्यांच्या पाठीशी आहे. मी मागं सरकू शकत नाही. माझी जिंदगी तोपर्यंत त्यांच्या पाठीशी मी बरोबर राहणार आहे. मी एवढे 2 शब्द बोलतो, माझं समजतो.